बोगस व दोषी असलेले दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे दिनांक 19 जानेवारी रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण। अधिक माहिती अशी की राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। सदर निवेदनात नमूद करण्यात आले होते की बोगस व दोषी असलेले दिव्यांग कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई होत नसल्यामुळे दिनांक 19 जानेवारी रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांना निवेदन देण्यात आले। तसेच दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि नरेशचंद्र जोशी यांच्यावर 2016च्या कलम 91 अनुसार कारवाई करण्यात यावी आणि महासंघाचे पदाधिकारी डॉक्टर मंगेश वाघमारे यांच्यावर अन्याय करून दबाव देत मानसिक त्रास देणारे वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी शिवाजीराव मोरे, राजाभाऊ कुवर, मंगेश वाघमारे, कुवरसिंग परारके, रवींद्र शिंदे हे उपस्थित होते। आज दिनांक 31/12/2025 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडमांना आज उपोषणाबाबत निवेदन दिलेलं आहे। उपोषण का करावं लागतं आहे? बोगस दिव्यांग जे आहेत त्यांच्या चौकशी होत नाही आहे, त्याच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। त्याच्यानंतर ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या चिकन टाईम त्यांचे ॲक्सेस ॲडिट झालं पाहिजे। नंतर कलम 37, 38, 39, 40 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांचा 5% निधी वाटप करण्यात येत नाही, तो वाटप करणं बंधनकारक आहे। जे अधिकारी वाटप करत नाही अशांवर दंडात्मक कार्यवाही ही झाली पाहिजे, दप्तर दिनांकाची कार्यवाही झाली पाहिजे। त्याच्यानंतर केंद्रीय कायदा 2016 याची अंमलबजावणी दिसून येत नाही आहे। बहुतेक अधिकाऱ्यांना 2016चा दिव्यांग कायदा काय आहे तो माहीत नसल्यामुळे याच्यावर कार्यशाळा लावली गेली पाहिजे। त्याच्यानंतर तालुका स्तरावर नगरपालिका हद्दीत रात्रीचा निवारा दिव्यांगांसाठी उभारला गेला पाहिजे। त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय, आमदारांना आमच्यासाठी निधी मिळतो। आमदार खासदारांनी 30 लाख रुपये दरवर्षी खर्च करणे बंधनकारक असताना हा खर्च होताना दिसत नाही आहे आणि तो कशासाठी खर्च केला ते आम्हाला कळवलं गेलं नाही किंवा ते झालं पाहिजे। हा 30 लाख खर्च करणं अति आवश्यक आहे। त्याच्यानंतर शासकीय निमशासकीय इमारतींचे चढउतारची जी अडचणी आहे त्या या लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत। दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी तयार गाळे व 200 स्क्वेअर फूट जागा देणं बंधनकारक आहे। तरी या विविध मागण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या 19 तारखेला 19/1/2026ला आमचं आंदोलन होणार आहे, उपोषण होणार आहे। तरी सर्व यांनी लक्षात घेऊन हे करावं। त्याच्यानंतर या आंदोलनासाठी जिल्ह्यातून दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, कारण हे आमच्या अडचणी, आमच्या मागण्यांवर आंदोलन आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती सर्व दिव्यांग बांधव। नमस्कार।